स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण पौष्टिक आणि हेल्दी नाश्ता म्हणजे खूप साऱ्या भाज्या घालून व्हेज कटलेट कसे बनवायचे अगदी सोप्या पद्धतीने घरच्या उपलब्ध साहित्यात ते पाहणार आहोत। आज आपण व्हेज कटलेट बनवणार आहोत, तर त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। हे मी बटाटे उकडून आणि त्याची सालं काढून घेतलेली आहेत। हे मटारचे दाणे मोठे होते त्यामुळे मी वाफवून घेतलेले आहेत। आपल्याला रवा लागेल आणि आपल्याला एक मोठं गाजर होतं ते किसून घेतलेलं आहे। किसलेला गाजर, थोडासा कोबी, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं आणि हे कोथिंबीरच्या देठ आहेत ते मी घेतलेले आहेत। वाया न घालवता आपण या तिन्हीचं एक वाटण बनवणार आहे। आणि मसाल्यांमध्ये आपल्याला लागेल धणे पावडर, भाजलेल्या जिऱ्याची पावडर, आमचूर पावडर, थोडंसं लाल तिखट आणि चाट मसाला, चवीपुरतं मीठ लागेल। आणि हे पोहे आहेत, एक वाटी स्वच्छ धुवून मी चाळून भिजवून ठेवलेले आहेत। हे या पद्धतीने। बरेच जण ब्रेड क्रम्स वापरतात, पण प्रत्येक वेळेस ब्रेड क्रम्स घरामध्ये उपलब्ध नसतात। अशा वेळेस आपण घरगुती साहित्यामध्ये दाखवणार आहोत, तर त्यासाठी मी इथे पोह्यांचा वापर करणार आहे। चला तर आपण कृती करूया। आपण आता हे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये मी हिरवी मिरची, तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार मिरची घालू शकता। माझी मिरची खूप तिखट आहे त्यामुळे मी 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। हे कोथिंबीरचे देठ आहेत आणि आलं, हिरवी मिरची आणि ही कोथिंबीर याचं आपण एक जाडसर असं वाटण बनवून घेऊया। हे पहा, आपले हे वाटण बनवून तयार झालेले आहे। आता आपण हे बटाटे आहे ते स्मॅश करून घेऊया। हे पहा, आपण अशा हातानेच याला स्मॅश करून घ्यायचे आहे, कारण आपल्याला सर्व जिन्नस यामध्येच घालून मिक्स करून घ्यायचे आहे। त्यामुळे मी मॅशर न वापरता हातानेच हे बटाटे असे कुस्करून घेणार आहे। आता आपण हे वाटाणे आहे ते देखील यामध्ये घालून घेऊयात। हे देखील थोडेसे असे कुस्करून घ्यायचे आहे। थोडेफार आपण तसेच ठेवूयात। हे असे केले की पटकन मॅश होतात। हे पहा, या पद्धतीने काहीशे आपल्याला जाडसर दाणे देखील ठेवायचे आहेत। आता हे आपले व्यवस्थित झालेले आहे, मी यामध्ये हे घालून घेते। त्याच पद्धतीने आता आपण यामध्ये हा कोबी आहे तो घालून घ्यायचा आहे। हिवाळ्यामध्ये भरपूर भाज्या स्वस्त आणि खूप छान मिळतात, तर यावेळेस आपण वेगवेगळे प्रकार हे नेहमी करून पाहिजे। तुमच्याकडे जर बीट असेल तर तुम्ही बीटचा देखील यामध्ये व्हेज कटलेटमध्ये तुम्ही वापर करू शकता। आणि आता आपण ही कोथिंबीर घालून घ्यायची आहे। कोथिंबीर भरपूर घालून घ्यायची आहे, हे या पद्धतीने। आणि आता आपण हे मसाले घालून घेऊयात। चाट मसाला 1 चमचाभर आहे तो घालून घेणार आहे मी। चवीपुरता तुम्ही घालून घ्या। हे आमचूर पावडर आहे, तुमच्याकडे जर आमचूर पावडर असेल तर तुम्ही आमचूर पावडर घाला किंवा चाट मसाला, दोन्हीपैकी एक घातलं तरी देखील चालेल। माझ्याकडे दोन्ही होतं त्यामुळे मी थोडं थोडं घालत आहे। हे भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे ती घालून घ्यायची आणि ही धनेपूड आहे ती घालून घ्यायची। आता आपण हिरवी मिरची, कोथिंबीरच्या काड्या आणि आलं यांची पेस्ट बनवली होती ती घालून घेऊयात। माझी मिरची खूप जास्त तिखट आहे त्यामुळे मी लागेल तसंच घेत आहे। आणि यावरती आता आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। हे पहा, या पद्धतीने आवश्यकतेनुसार तुम्ही मीठ घाला, कितपत लागतंय त्या पद्धतीने। आता आपण हे व्यवस्थित असे मिक्स करून घेऊयात। हे सगळे मसाले आपल्या ह्या बटाट्याला लागायला हवे। हे आता आपले व्यवस्थित असे मिक्स झालेले आहे। आता आपण त्यामध्ये हे पोहे आहेत ते असे व्यवस्थित घालून घेऊया, ज्यामुळे आपल्या कटलेटला छान असं बाइंडिंग येईल। हे पहा, मी यामध्ये पोहे असे घालून घेते। साधारणतः एक छोटा बाउल भरून मी घेतले होते, कारण मला कटलेट जरा जास्त प्रमाणात बनवायचे, त्यामुळे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालून घ्या। आता हे सर्व आपण व्यवस्थित असे मिक्स करून घेऊया। हे पहा, आता आपले हे व्यवस्थित मिक्स झालेले आहे। आता आपण टिक्की करायला घेऊया। हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि एकदा तुम्ही टेस्ट करून बघा मीठ वगैरे बरोबर आहे का। मी हे लाल तिखट घेतलं होतं, पण मी घालणार नाही कारण हिरवी मिरची खूप जास्त तिखट आहे। तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही घालून घेऊ शकता।
तुम्ही टिक्कीला कोणताही शेप देऊ शकताय, उभट वगैरे असा शेप दिला तरी चालेल, तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेप देऊन घ्या. हे या पद्धतीने हे आता आपण असे बनवून ठेवूया. पटकन होतात, हेल्दी पण आहेत. मुलं जर भाज्या वगैरे खाण्याचा कंटाळा करत असतील तर अशा वेळेस आपण वेगवेगळ्या भाज्या यामध्ये मिक्स करून मुलांना पौष्टिक आहार देऊ शकतो. हे या पद्धतीने आपण अशा सर्व टिक्की बनवून घेऊया. आता मी इकडे गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलेला आहे. त्यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे. आपण शॅलो फ्राय करणार आहोत, त्यामुळे आपण फार काही तेलाचा वापर करणार नाही. तळून घेतलं की मग ते जास्त ऑइली होणार. त्यासाठी मी इथे थोडंसं तेलाचा वापर करणार आहे. आता हे रव्यामध्ये व्यवस्थित आपले असे कटलेट घोळवून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने आपण तव्यावरती ठेवायचे आहेत. हे असे या पद्धतीने घोळवून घ्यायचे व्यवस्थित. तुम्ही जर ब्रेड क्रम्स वापरणार असाल तर या स्टेजला तुम्ही इथं ब्रेड क्रम्समध्ये घोळवून घेऊ शकता. पण मी ब्रेडचा वापर न करता आपले घरगुती साहित्यात आणि हेल्दी रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे बारीक रव्याचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तर तुम्ही तो मिक्सरवरती बारीक करून घ्या. आता या पद्धतीने आपण हे सर्व कटलेट यावरती टाकून घ्यायचे आहेत. आता या पद्धतीने आपण हे सर्व कटलेट आपले तव्यावरती टाकून घेतलेले आहेत. आता आपण साईडनं अगदी थोडंसं तेल स्प्रेड करूया, ज्यामुळे आपले कटलेट खाली चिकटणार नाही. हे या पद्धतीने. आणि गॅस आपल्याला लो टू मीडियमच ठेवायचा आहे. मोठा गॅस करायचा नाही, कारण करपणार ते. आता हे 2 ते 3 मिनिट एका साईडनं होऊ देऊयात. हे पहा, आता आपण हे कटलेट पलटी करून घेऊया. मी गॅस बारीकच ठेवलेला होता. होत आहेत अजून आपले. हे या पद्धतीने आपण पलटी करून घ्यायचे आहे. आणि थोडेसे आपण साईडनं देखील तेल सोडून घेऊया. खालची बाजू म्हणजे आपली करपणार नाही कटलेटची. हे या पद्धतीने 2 ते 3 मिनिट होऊ देऊयात मीडियम गॅसवर. हे पहा, आता आपले हे कटलेट बनवून असे तयार झालेले आहेत. आता मी हे एका ताटामध्ये काढून घेते. याच पद्धतीने आपण पुढचे कटलेट देखील बनवून घेऊया. तर हे पहा, आपले खूप सारे कटलेट बनवून तयार झालेले आहेत. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. तुमच्या काही कमेंट्स असतील तर त्या देखील मला नक्की सांगा. सुनीता सिंपल कुकिंग या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा, ज्यामुळे तुम्हाला माझ्या नवनवीन आणि सोप्या पद्धतीच्या रेसिपी पाहायला भेटतील. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.